नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। उत्तमाने मागितली चक्क आपल्या सावलीची माफी, तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। भैरवी वजेचा देखील आपल्या सावलीने चांगलाच माज उतरवलेला असतो आणि त्याच्यामुळे तिला योग्य तिथीची लायकी देखील दाखवून दिलेली असते आणि सांगितलेले असते की गाण्याचं सत्य जर सगळ्यांसमोर बाहेर आलं तर सारंग सर माझ्यावरती चिडतील, पण तुमचं काय होईल ते बघा। कारण की एवढं मोठं तुमचं वजे कुटुंबाचं नाव आहे आणि त्यामध्ये जर तुमच्या जी काय तारा आहे तिला गाणंच गाता येत नाही हे समजलं तर तिचं काय होईल आणि तुमचं सगळं काय होईल, तुमची सगळीकडे किती बेइज्जती आणि बेईमानी होईल हे देखील तुम्ही विसरू नका। त्यावेळेस मात्र भैरवी वजेच्या पायाखालची माती सरकलेली असते आणि भैरवी वजेला देखील कळालेलं असतं की आता काही जरी झालं तरी सावली म्हणेल तेच आपल्याला करावं लागेल। जरी लहानपणी सावलीकडून आपण तिचा आवाज घाण म्हणून ठेवला असेल आपल्याकडे, तरी देखील सावलीसोबत कसं वागायचं आणि काय वागायचं हे भैरवी वजेला देखील आता चांगलंच समजलेलं असतं। त्याच्यामुळे सावलीच्या आईबाबांसोबत आता भैरवी वजेला देखील जेवणासाठी बसावं लागतं। त्यावेळेस मात्र भैरवी वजे देखील आता हसत हसत न कळत आता तिला तर माहिती आहे की तिची लायकीच नसते खरं तर सावलीसमोर, पण काय करणार मित्रांनो, लहानपणी सावलीवरती आपल्या बिचाऱ्या वेळच तशी आलेली असते। तर सावलीला देखील माहीत असतं की आता आपण देखील कोणाला घाबरायचं नाही। ही तारा कशी वागत असते सावलीसोबत तुम्ही देखील पाहिलंच असेल, कारण की असा स्वतःचा तोरा दाखवत असते की जसं काही सगळं काही तिनेच केलेलं आहे। म्हणजे जे काही गाणी गात असते, जे काही म्हणजे लोकांना असं वाटत असतं की तारा वजे म्हणजे सगळ्यात पॉप्युलर, तिने एवढी चांगली विठ्ठलाची गाणी गायलेली आहेत, पण मुळात तिने कधी विठ्ठलाची भक्तीच केलेली नसते तर ती गाणी कुठून गाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो। आणि सारंग सरांच्या लक्षात हळूहळू हे देखील येत असतं की सावली माझ्यापासून काही ना काही लपवत आहे, कारण की सारंगच्या लक्षात आलेलं असतं की सावलीकडे काय ना काय असं गुपित आहे पण सावली आपल्याला सांगत नाही, पण ते नेमकं काय असेल ते मला शोधलं पाहिजे। कारण की मित्रांनो, आपल्या सावलीचा आवाज किती सुंदर आणि किती छान आहे हे तुम्ही पाहिलंच असेल, कारण की आपल्या सावलीचा आवाजाचं सत्य जर सगळ्यांसमोर आलं ना तर ह्या ताराला कोणी त्या घरामध्ये देखील ठेवणार नाही, तर पुढे होतं देखील तसंच। कारण की ज्या प्रकारे भैरवी वजेने आता घरामध्ये येऊन राडा केलेला असतो त्या सगळ्याची परतफेड म्हणून सावलीने तिला चांगलीच तिची लायकी दाखवलेली असते आणि त्याच्यानंतर भैरवी वजे स्वतःची लायकी लक्षात घेते आणि सगळ्यांसोबत बसते देखील आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तिथून निघून देखील जाते। पण त्यावेळेस मात्र विचार करते की ह्या सावलीचं काही ना काही काटा काढला पाहिजे, नाहीतर एक ना एक दिवस जर हिने सगळ्यांसमोर सत्य सांगितलं तर माझं काय, माझ्या मुलीचं काय, तिला त्या ताराला त्या घरामध्ये कोणी ठेवणार देखील नाही, सगळेजण तिची बेइज्जती करतील आणि त्या घरामधून तिला हाकलून देखील देतील आणि खरं तर यांच्यासोबत असंच घडलं पाहिजे। तर आता हे सगळं होत असताना मात्र ऐश्वर्या तर किती बानगुडा आहे हे तुम्हाला चांगलंच कळालेलं असेल, कारण की ऐश्वर्याला दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची किती घाण सवय आहे। कारण की काही जरी झालं तरी सावलीचे आईबाबा आले तरी तिथे देखील ही नाक खुपसत होती आणि त्याच प्रकारे आता तारा आणि सावलीच्या संसारामध्ये देखील ही नाक खुपसत असते आणि तिने तर ताराला सांगितलेलं असतं की तू बाळबीळ जन्माला येऊन देऊ नको, एकदा का तुझे जर पोटी बाळ जन्माला आलं ना तर तुझ्यावरती सगळे काही जे काही म्हणजे घराची जी काही गोष्टी असतील त्या सगळ्या काही लादल्या जातील आणि तुला तुझ्या करिअरवरती किंवा तुझ्या लाईफमध्ये तू अचिव्हमेंट आणि सक्सेस मिळवूच शकत नाही। त्याच्यामुळे आता तारा तर अगोदरच बिंडोक असते, तुम्हाला चांगलेच कळलेलं असेल, पण त्याच्यामुळे तारा काय ऐकत नसते। पण आता सगळ्यांची अपेक्षा असते सावलीकडून, कारण की आता सगळ्यांना असं वाटत असतं की सावलीच्या पोटी तरी ह्या घरामध्ये बाळ जन्माला यावं, पण यावरती तिलोत्तमाचा थोडा देखील विश्वास नसतो। तिलोत्तमाला वाटत असते की सगळेजण खोटं बोलत आहेत आणि ह्या मुलीच्या पोटी तर कधी देखील बाळ जन्माला ह्या घरात येणार नाही। पण मित्रांनो, पुढे आता तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की आपली सावली सगळ्यांना गुड न्यूज देते, पण त्याच्या अगोदर मात्र हे सगळं काही तिलोत्तमामध्ये आणि सावलीमध्ये जो काही दुरावा चालू असतो, म्हणजेच दोघी देखील एकमेकींसोबत नीट इंटरॅक्ट होत नसतात। पण सगळं झालं तरी सावलीला घरातील सगळे जर खूप आदर आणि प्रेमाने तिच्याशी बोलत असतात, वागत असतात, फक्त आणि फक्त ही ऐश्वर्या आणि तारा सोडले तर। तारा तर सारखी सगळ्यांना म्हणत असते की सावली माझी असिस्टंट आहे, त्याच्यामुळे मी जसं सांगेल तसंच सावलीने वागायचं। पण खरं जर सत्य सगळ्यांसमोर आलं तर ह्या ताराला ना सावली स्वतःच्या हाताखाली नोकर म्हणून देखील ठेवणार नाही, कारण की ह्या ताराची किती लायकी आहे तुम्हाला देखील चांगलंच कळालेलं असेल। फक्त तिच्या आईच्या जीवावरती तिने आत्तापर्यंत उड्या मारलेल्या आहेत, ते पण सावलीचा आवाज होता म्हणूनच एवढं सगळं शक्य झालेलं आहे। कारण की जर सावली जर नसेल तर ताराची किंमत 0 आहे, 0। कारण की ह्या ताराला त्या घरामध्ये सोहमला जर हे सत्य कळालं तर सोहम त्या ताराला त्या घरामध्ये देखील ठेवणार नाही आणि पहिलं त्या घराच्या बाहेर काढेल आणि त्याच्यानंतर राहिला विषय तिलोत्तमाचा। तिलोत्तमा तर किती डेंजर आहे। तर मित्रांनो, आता पुढे सारंग आणि सावली विचार करतात की आपण देखील आता बाळासाठी प्लॅनिंग केलं पाहिजे, पण हे सगळं घडत असताना तुम्हाला माहितीच आहे की त्यांच्या मेंदळे कुटुंबामध्ये आतापर्यंत वंशाला कधी देखील दिवा आलेला नसतो, त्याच्यामुळे सगळेजण खूप दुःखी असतात, खूप नाराज असतात। पण आता तुम्हाला माहितीच आहे की अमृता वहिनींसोबत जे काही राजकुमारने केलं ते किती चुकीचं होतं, कारण की राजकुमारने असं वागायलाच नको हवं होतं, पण राजकुमारच्या अशा वागण्यामुळे बरं झालं एकतर त्याला त्याच्या जन्माची चांगली अद्दल देखील घडली आणि त्याच्यामुळे आता त्याला घराच्या बाहेर देखील काढलेलं आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर एकदम परफेक्टरित्या केलेलं आहे। पण या सगळ्याच्या पाठीमागे बिचारे आपल्या सावलीने सगळ्यांचं बोलणं देखील ऐकत असते, सगळ्यांसाठी वाटेल तेवढं करत असते, परंतु आपल्या बिचारा सावलीच्या पाठीमागे सगळी साडेसाती लागलेली असते। म्हणजेच तुम्ही पाहिलंच असेल की तिलोत्तमा झालं, तारा
तारा झालं आणि ही महामूर्ख ऐश्वर्या झालं, हे सगळेजण आपल्या सावलीच्या पाठीमागे हात धुवून लागलेले असतात. पण मित्रांनो, आपल्या सारंग सरांचा सावलीवरती एवढा विश्वास असतो की तिला वाटत असतं की म्हणजे आपल्या सारंगला देखील वाटत असतं की सावलीसारखी बायको मिळणं म्हणजे सारंगला वाटत असतं त्याचं नशीबच आहे आणि सावलीला वाटत असतं की सारंग सरांसारखा माझ्यावरती प्रेम करणारा माणूस भेटणं म्हणजे मी कुठे ना कुठे पुण्यच केलं असेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस मात्र सावलीच्या मनात सारखी एक खंत असते, कारण की आज जरी सारंग सरांना सत्य नाही समजलं आणि पुढे अजून जाऊन काही वर्षानंतर का सत्य समजलं तर माझं काय होईल, कारण की सारंग सर एवढे डोळे झाकून माझ्यावरती विश्वास ठेवतात. तो जर मी त्यांचा विश्वासघात केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी सारंग सरांचा विश्वासघात करायचा नाही. मी काही जरी केलं तरी सारंग सरांचा कधी देखील विश्वासघात होऊन देणार नाही. त्याच्यासाठी मला वाटेल ते करावे लागले तरी करेल. तर सावली म्हणते की आता खूप झालं, आता मला सारंग सरांना सत्य सांगायलाच पाहिजे. तर मित्रांनो, सावली आपली सारंग सरांना सत्य सांगण्यासाठी जाते देखील, पण त्यावेळेस परत असं काय घडतं की त्याच्यामुळे सावलीकडून ते सांगायचं राहूनच जातं. कारण की आता त्यावेळेसच मात्र ज्या ठिकाणी सावली सारंग सरांना सत्य सांगत असते त्याच ठिकाणी मात्र ही महामूर्ख तारा टपकत असते. तारा म्हणत असते की अगं सावली, इकडे ये ना, आपलं थोडंसं काम आहे. कारण की हिचा आवाज ऐकला तरी डोकं दुखतं, कारण की हिचा आवाज आला तरी असा राग येतो ना की कशाला एवढा शहाणपणा करत असेल. कारण की तुम्हाला माहीतच आहे की अगोदरच ताराची काय देखील लेवल आणि ही काहीच नसतं सावलीसमोर, कारण की मुळात ताराला गाताच येत नसतं. पण आपल्या बिचाऱ्या सावलीमध्ये आणि जे काही तिलोत्तमामध्ये जे काय एकमेकींसोबत एवढं सासू सुनेचं इंटरॅक्ट होत नसतात. आणि तुम्हाला माहीतच आहे की तिलोत्तमा सावलीचा अजून सून म्हणून स्वीकार केलेला नसतो, पण हळूहळू सावली सगळ्यांचं घरामध्ये मन जिंकत असते. कारण की सावलीचं जे काही वागणं आहे, तिचं बोलणं आहे, तिचं राहणीमान आहे, ती सगळ्यांना म्हणजे लोकांना खटकत असतं. परंतु तुम्हाला माहितीच आहे की सावलीकडे खूप साऱ्या कला देखील असतात आणि गुण देखील असतात. कारण की सारंग सरांना माहिती आहे की सावली कशी जरी असली ना साधी भोळी, तरी ती माझ्यासाठी परफेक्ट आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आपली सावली किती मोठी गायिका होऊ शकते ज्यावेळेस मात्र सारंगला याचं सत्य समजेल. पण त्याच्या अगोदर सावलीच्या मनात एकच काही जरी झालं तरी मला तिलोत्तमा मॅडमचं मन जिंकायचं आहे आणि तिलोत्तमा मॅडमने तिचा स्वीकार करावा. पण आता हे सगळं होत असताना थोडंसं डिफिकल्ट ही गोष्ट असते की सावलीचं आणि तिलोत्तमाचं एवढं पटत नसतं. म्हणजे सावली किती जरी तिलोत्तमासोबत चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी देखील तिलोत्तमाला सारखा तिचा तिरस्कार येत असतो, तिचा राग येत असतो. कारण की तिला असं वाटत असतं की तिची सुंदरतेची व्याख्या असते ना, सुंदर, अतिसुंदर आणि निव्वळ सुंदर. पण सावली हे सगळं रॉंग प्रूफ करणार आहे. कारण की तुम्हाला माहीतच आहे की रूपम कॉस्मेटिकचं जे काय ब्रँड असतं त्यामध्ये सावलीने आतापर्यंत सारंगला दिलेल्या आयडियामुळेच आता ते एवढं सक्सेस देखील रन होत असतं. पण त्यामध्ये देखील आता तुम्ही पाहिलंच असेल की ही तिलोत्तमा सगळं क्रेडिट सारंगला देऊन टाकते. पण तरी देखील सावलीला याच्या पाठीमागे देखील काय नसतं, सावलीला वाटत देखील नसतं की सगळ्यांनी तिला क्रेडिट द्यावं. पण सावलीचं एकच म्हणणं असतं की तिलोत्तमा मॅडमने तिचा स्वीकार करावा. आणि मित्रांनो, पुढे घडतं सगळं तसंच. कारण की सावली आपल्या सारंगला सगळ्यांसमोर गाण्याचं सत्य सांगणार आहे. त्यावेळेस मात्र सारंगच्या पायाखालची जमीन सरकते. सारंग देखील सावलीवरची चिडचिड करतो आणि एवढे वर्ष माझ्यापासून तू का लपवून ठेवलं असं नको तसले प्रश्न विचारतो. पण ते सगळं झाल्याच्या नंतर मात्र तिलोत्तमाला देखील कळतं की सावलीची खरी काय लेवल आहे. म्हणजेच तिच्यासोबत आपण आतापर्यंत कसं वागलो, किती वाईट वागलो, तरी देखील त्या मुलीने एका शब्दाने आपल्याला उलट बोललेली नाहीये. तर हे सगळं घडलेलं असताना मात्र तिलोत्तमा आपल्या सावलीची माफी मागते. आणि मित्रांनो, तिलोत्तमा फक्त माफीच नाही मागत तर खूप सारं काय करते. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, ह्या तारासोबत काय घडलं पाहिजे? प्लीज कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढे अशाच लेटेस्ट भागांमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा यार, तुम्ही सबस्क्राईब करत नाही. आणि कमेंट नक्की करा, काय पण करा पण कमेंट करा. बाय बाय.